नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल रुपालीज किचन अँड ब्लॉग्स। तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चमचमीत आणि गरमागरम अशी चण्याची भाजी। तर ही भाजी मी कशी बनवलेली आहे याची रेसिपी पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया आपल्या काळ्या चण्यांच्या भाजीला। तर मैत्रिणींनो, त्यासाठी मी इथे 2 शिमला मिरच्या, 2 लोंगी मिरच्या, थोडंसं अद्रक, काही पाकळ्या लसणाच्या, त्यानंतर इथे 2 मी टमाटे घेतलेले आहेत, थोडासा कढीपत्ता आणि इथे मी 2 ते 3 छोटे कांदे घेतलेले आहेत। तर या सर्वांना आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहेत हे काळे चणे, यांना मी बॉईल करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे की मीठ, हिंग, जिरं, मोहरी, 2 तेजपत्ते, त्यानंतर हे काही सुके मसाले घेतलेले आहेत। तर मसाल्यांमध्ये इथे मी घेतलेला आहे लाल तिखट, हळद, धनिया पावडर, काळा मसाला, त्यानंतर इथे कसुरी मेथी आणि एक मसाला घेतलेला आहे, ज्या मसाल्याचं नाव आहे किचन किंग। तर अशा प्रकारे आता हे सर्व साहित्य आहे। त्याचबरोबर आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे। तर आता सर्वप्रथम आपण या सर्व भाज्यांना मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। आपल्याला पूर्ण पेस्ट करून घ्यायची आहे याची। तर इथे मी एक करून मिक्सरच्या जारमध्ये टाकते आहे आणि मग पूर्ण बारीक करून पेस्ट करून मी तुम्हाला दाखवते। तर आता इथे मी साईडला पेस्ट करून घेते आहे। तोपर्यंत आपल्याला इथे कढई गरम होण्यासाठी ठेवायची आहे आणि मी त्यामध्ये तेल सुद्धा ॲड करून घेतलेलं आहे। तर आता इथे आपलं हे पेस्ट एकदम बारीक मी वाटलेलं आहे। चला तर मग आता सुरुवात करूया आपल्या भाजीला। तर आता इथे तेल तपल्यावर आपण यामध्ये जिरं, मोहरी आणि हिंग टाकून घेणार आहोत। जिरं मोहरी झाल्यानंतर आपण यामध्ये 2 तेजपत्ते टाकून घेणार आहोत। आता आपण यामध्ये मिक्सरमधून वाटलेली पेस्ट टाकणार आहोत। थोडी थोडी करून आपल्याला यामध्ये सर्व पेस्ट टाकायची आहे आणि नीट मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व वाटण मी या कढाईमध्ये टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला या वाटणाला कमीत कमी 9 ते 10 मिनिटं शिजू द्यायचं आहे, जोपर्यंत यावर तेल येत नाही तोपर्यंत। तर आता इथे मी मध्ये मध्ये झाकण ठेवून शिजवते आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करणार आहोत शिजण्यासाठी। मध्ये मध्ये आपल्याला झाकण काढून ते चेक सुद्धा करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये आपले मसाले टाकून घेणार आहोत, ज्यामध्ये मी कसुरी मेथी, काळा मसाला, लाल तिखट, धनिया पावडर, हळद, काश्मीरी लाल मिर्च आणि किचन किंगचा मसाला घेतला होता। तर सर्व मसाले आपण या वाटणामध्ये टाकून घेऊया आणि आता आपण झाकण ठेवून ते शिजू देणार आहोत, साधारण 9 ते 10 मिनिटं। इथे आपल्याला झाकण ठेवून 9 ते 10 मिनिटं झालेले आहेत आणि इथे तेलाचा तवंग वर आलेला आहे। आता आपण यामध्ये इथे उकळून घेतलेले हे काळे चणे टाकून घेणार आहोत आणि आपण उकळताना जे पाणी वापरलेलं आहे ते सुद्धा यामध्ये टाकणार आहोत। आता आपण इथे चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत। चणे यामध्ये ॲड केल्यावर आपल्याला 6 ते 7 मिनिटे या भाजीला अजून शिजू द्यायचं आहे। सहा ते 7 मिनिटे इथे झालेले आहेत आणि आपली भाजी इथे बनवून रेडी झालेली आहे। ही भाजी एकदम चविष्ट आहे आणि एकदम टेस्टी आहे। तुम्ही सुद्धा ही भाजी नक्कीच ट्राय करा। तर भाजीसोबत खाण्यासाठी मी इथे बनवलेल्या आहेत पुऱ्या, गरमागरम पुऱ्या बनवलेल्या आहेत इथे। तर आपली भाजी इथे बनवून रेडी आहे। चला तर मग मी तुम्हाला इथे प्लेटिंग करून दाखवते। मैत्रिणींनो, अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा। ही भाजी एकदम चविष्ट बनलेली आहे आणि त्यासोबत